धनत्रयोदशी दुसरा दिवस म्हणजे रमा एकादशी, गोवत्स द्वादशी, धनत्रयोदशी. धनत्रयोदशीला धन्वंतरींचा अवतार झाला म्हणून स्वास्थ्य हा ज्यांचा व्यवसाय, आरोग्य विषयक, त्यांच्या क्लिनिक्समध्ये किंवा पॅथॉलॉजी असेल ज्यांच्याकडे लॅबमध्ये धन्वंतरीची पूजा केली जाते. धन्वंतरी हा दैव वैद्य आहे. सगळ्यात पहिली शस्त्र किंवा शल्य चिकित्सा कोणी केली तर ती धन्वंतरीने केली. काही ठिकाणी अश्विनी कुमार यांची पूजा त्याच्या बरोबरीने केली जाते. तर त्या देववैद्यांची पूजा म्हणजे स्वास्थ्य विज्ञान जे मानवी जीवनासाठी अत्यंत निकटवर्तीने आवश्यक आहे, आजच्या काळात अपरिहार्य आहे, त्याच्या उद्गात्याविषयीही ही कृतज्ञता त्यातनं व्यक्त झाली. कुबेर हा धनाध्यक्ष आहे. त्या कुबेराची आणि त्याच्या धन स्वरूपातल्या लक्ष्मीची, ज्याला आपण धनलक्ष्मी म्हणतो, मग ती धनलक्ष्मी चलनी, नाणी, नोटा या रूपात आहे किंवा अगदी सोने चांदीचे अलंकार, रत्नांचे अलंकार त्यांच्याही रूपात आहे. मग त्या सगळ्या रूपात धनत्रयोदशीच्या दिवशी ती पूजा होते. कुबेर आणि त्याची रिद्धी ही पत्नी आहे, धनलक्ष्मी असंही तिला म्हटलं जातं. तर त्याची सगळ्याची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे धने आणि गुळ याचा नैवेद्य दाखवला जातो. पुन्हा धने हा शब्द आणि धनत्रयोदशी यांचाही एक गूढ असा सांकेतिक संबंध आहे. धन्यांचंही महत्व त्या दिवशी म्हणजे धन्यांच्या रूपात, धन्यांच्या पीठावर लक्ष्मी आणि कुबेराची स्थापना काही ठिकाणी केली जाते. असं हे धनत्रयोदशीचं महत्व आहे. म्हणजे कुबेराच्या पूजेचा मुख्य दिवस म्हणून ही त्रयोदशी आहे.